कोल्हापूरमधून एक महत्त्वाची बातमी. नमस्कार, आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन परिसरात बनावट नोटांचा व्यवहार उधळून लावत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 500 रुपयांच्या 262 बनावट नोटांसह 2 जणांना अटक करण्यात आली असून एकूण 1,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहुल प्रकाश किरुगडे, वय 33, सध्या राहणार खुर्द पाडळी, मूळ राहणार क्रांतिसिंह नाना पाटील नगर, आणि गुरु राजेंद्र मेंगाणे, वय 23, राहणार गजबरवाडी, तालुका निपाणी यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक तरुण रेल्वे स्टेशन परिसरात बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने सोमवारी दुपारी रेल्वे स्टेशन बाहेरील मोकळ्या जागेत सापळा रचला. यावेळी नोटा देण्यासाठी आलेला राहुल किरुगडे आणि नोटा घेण्यासाठी आलेला गुरु मेंगाणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगजडतीदरम्यान किरुगडे याच्याकडून 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान या बनावट नोटा किरुगडे याला कोणी दिल्या, तो किती दिवसांपासून हा व्यवसाय करत होता, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. अटक केलेल्या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे.